नमस्कार मंडळी, कशा आहे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे शिमग्याच्या दिवशी एक कार्यक्रम झालेला, म्हणजे त्या कार्यक्रमाचं नाव कोकणचा साज संमेश्वरी बाज. म्हणजे सोबतच नाटक धमाल विनोदी नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये स्पेशल म्हणजे ZTVवरील चला हवा येऊद्यामधील सचिन काले सर आलेले आणि एवढं धमाल विनोदी नाटक होते ना, खूप मजा आली खूप. चला मग तुम्हाला पण दाखवते, बघूया. अहो पण गावकार ग्रामस्थ मंडळी त्यांनीच मला बोलवलं नाही. गावकर म्हणाले जागता माणूस हवा इथं तरच हा चालू होणार. म्हाताऱ्यांनी सगळ्यांना विचारल्याशिवाय तुम्ही चालू कसं केलं? अहो पण सॉरी. सॉरी नाही, नारायण बिरल द्यावी तर असं कसं गावाचा नाव कार्यक्रम होय की नाही? ज्यांना जत्रेत एवढं बोलत का नाही का? तिथं झोरे कुठे गेला का? हाय व सरपंच काय चालवलेलं आहे तुम्ही? अरे म्हातारी माणसं आम्ही तिकडं का करतात कुंकुम सीमेच्या बाहेर आला म्हणून काय? हो कार्यक्रम चालू करताना नारळ द्या नको इथं? नाही ते बरोबर आहे तुमचं, पण ते तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम काय कुठं काय मध्येच घुसताय? सुंदर कार्यक्रम म्हणजे कोणी म्हणायचं? आम्ही म्हणायला आवाज सुंदर म्हणून आपलं आपण काय ठरवता होय की नाही? हो सांगा काय माणूस आहे? अरे गावातल्यांना डावलं तुम्ही कसं काय करता? आवाजी एकनाथ भाऊ म्हणाले तू आल्याशिवाय कार्यक्रम चालू करायला झोडं बिलं कोण पण असू दे, पण मी तू आल्याशिवाय चालू करू देणार नाही. मला म्हणाले सरपंचानु हा कसा केलं हो तुम्ही? आता बक्षीस दिलं म्हणून काही बोलणार नाही मी. असं ते येतं माझ्याकडे पण येणार आहे ना थोडं. अहो पण इतकं हॅलो तर मंडळींनो, माझ्यासाठी बक्षीस झाले, जोरदार टाळ्या वाजवा. आमचे अंकित बोराडे स्वराज डीजेचं मालक यांच्याकडे 200 रुपये आलेले, जोरदार टाळ्या उदेत. टाळ्या वाजव, पैसे त्यांचं केलं, तुला टाळ्या वाजव बघू. हा सांभा. आणि तसंच आमचे दिनेश भाऊ कांबळे यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवा. दिनेश भाऊ धन्यवाद. आणि मला कळलंय चालू झालं माझं आलं गुतावला, वायरीचा आवाज गुतावला. हा बोला. हॅलो तर चालू झालं. माझीकडनं आहे का एक चिवालेलं बटन? सॉरी बा. जोरदार टाळ्या वाजवा आधी जरा ह्या मुलगीसाठी. रत्नागिरी नाही, माझी चुकी होती, हा भाव झाला त्याचा. नाही, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तसं म्हटलं होतं, मला तरी कोण आठवण येत नाही, पण डीजे आणि हा साऊंड सगळं ऑपरेटिंग करणारी ही आमची मराठमोळी मुलगी आहे. जोरदार तिच्यासाठी टाळ्या. राधिका बेर्डे. बरेच सारे कार्यक्रम ती आज ह्या सगळ्या म्युझिक ह्या बटना बघितली ना किती आणलेली आहेत, ती भरून पाहिलीवर बटना आहे, पण कशी काय बा कुस्कार ते देवाला माहिती ना. शपथ टाळ्या वाजवा तिच्यासाठी जोरदार. कारण काय आहे, आपण म्हणतो कोणी माग नाही, पण मी जरा थांबताय तर पोरग्याचं माझ्या आता आम्ही बघितल्या मागा आली चांगले आहेत 2-4 त्याच्या, तर मी इथं थांबू काय थोडा वेळ? म्हणजे कसं घेतली कोण बघत बाबूला दाखवीन बा आलाय का, मग त्याला पसंत पडली तर मग विचारू नाही काय. मग चालेल, थांबता मी घेत. पण काय व्यवस्थित बसा हाफचरडी मध्ये, बाकीचे कॉमात जातील. आम्ही गावातली माणसं आहोत, डबल चरडी मारून आलेली आहे. येस येस. जेवढी काय घासली ते याच्यात आहे बघा. आता बसकेला टावेला का टावेला बस काय मला कळत नाही. म्हणजे ह्या टॉवेलवर 580 प्रोग्राम केले. टीव्हीवरच झालेले आहेत सगळे. टीव्हीवर दिसला तर आपण हाच. वा वा. जर टावेलवाले आहेत त्यांना कळलं सगळ्यांना ह्याच्यात गोडवा आहे. अरे हा जेव्हा संध्याकाळी हे जेव्हा पुसून घाम ह्याच्यात ना कीट टिकतं ना, अरे आमटी सारखं एकदम तुला शेप. किती दिवसांत धुता होतं सकाळी एकदा, संध्याकाळी धुवूनच झालेला आहे सगळं. अरे आम्ही माणसं गावातली आहे, तुला काही समजणार नाही तिची काय गोडी आहे ती. पण आता जरा थांबाल काय? आता थांबणारच आहे. तुम्ही गप राहिलो तिथपर्यंत माझं चालू राहणार लक्षात. अच्छा ठीक आहे. मोठ्याने सांगितलं आहे तुम्ही आलीला म्हटल्यावर मला तेवढं चालवायला लागणार आता. ओके. सरपंच साहेबांनी पाठवलेलं दिसतं. मला सगळं सांगितलेलं आहे त्यांनी की इथनं तू हलायचं नाही, तुझं कामकाज काय तर इथनं एवढ्यावर पण जाया एवढा एरिया दिलेला आहे. पण चालू काय सर आज फल्या बिल्या मग पण नाही कळतं त्याला चपली पण काढायची. मी देवाला जाप लावतोय, माझ्या मागणं होय देवा महाराज म्हणायचं. काय म्हणायचं? होय देवा महाराजा. काय म्हणायचं सांगितलं नाही? होय देवा महाराजा. आवाज झाला पाहिजे. हा आवाज येते नाही तर वाई चेनीच खाऊन फाटीवर जाऊ. वाजत घे चल.
जय महाकाली महासरस्वती परमपंचतन ब्रह्मदेव महाराजा होय देवा महाराजा वतन तुझी वाणी तुझी गावचं रावचं ढाव तुझा अठ्ठराधिकार तुझे होय देवा महाराजा कसम दांडेकर वाले कसं सावन सालवी निकम जलवी चालके फालके यादव जाधव झोरे मिळून सगळे तुझ्या दरबार हजर झाल्यात महाराजा होय देवा महाराजा सगळ्यांचा व्यवस्थित सांभाळ कर महाराजा होय देवा महाराजा कोण ढोपरा कोपरा नॉर्मलला असेल कोणाला वाटाची भावना असेल सगळ्यांना आडव्याचं सरळ कर महाराजा होय देवा महाराजा वया चांगल्या कार्यक्रमात जा कोण अडकटी आणल होय त्याचं दात त्याच्या घशात त्या तांगड्या तुझ्या गल्यात घाल महाराजा कुणाची साखर वाढली असेल वा वा इथे काय साखरेचे कारखाने आहे होय माझ्या आज्याने येऊन ऊस लावला ना इथं मुलाच्या ढेपी ठेवला ना बाप मला कोकणात ऊस खायली कडे नाहीये मग ती साखर नव्हे माणसाच्या सर्वातली साखर डायबिटीस डायबिटिक्स डायबिटिक्स मला आहे ना नाही नाही शिवराम डायबिटीस तुला डायबिटिक्स कळत नाही आवाज एवढी खायली इकडे कोकणात आम्ही सांगू येस येस कळलं ना डायबिटिक्स डायबिटेक्स तर कुणाची साखर वाढली असेल तर कुणाची कमी झाली असेल सगळ्यांची लेवल मध्ये करून टाक महाराजा कुणाचं का अजूनपर्यंत झुलत नसेल तसं का बाबू आहे बरं आहे ना पोरा बिजा रिचार्ज मारतात आहे झोरे साहेब बघा काही काय ग्रामपंचायती स्कीम असली तर काढून टाका मला पोरा दुःख त्याचे नाही आहे रे. मग? बाबू नाही त्याच्यामुळे आमचा बचत गटात कोण नाही ना पैसे नाही गावत आम्हाला त्याच्यामुळे काय सांगतो आहे काय सगळं त्याच्यावर अडलेलं आहे कर्ज हवं तर बचत गटात माणसं हवीत बायका म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे गावत नसतील तुला काय आता विषय काढू नकोस तर. आनंदाचा शिधा नाही मिळाला नाही तर सीधा वाथा सांगतो तुला गंमत तर वया कोणाचं काय झुलत नसेल कोणाचं रिचार्ज फुकट जात असतील तर सगळं व्यवस्थित मार्गी लागू देत महाराजा होय देवा महाराजा. या वर्षापासून वाढल्या वर्षापर्यंत सगळ्यांचा सांभाळ कर महाराजा होय देवा महाराजा होय देवा महाराजा होय देवा होय महाराजा. होय बोलवून घेईल तुला हे आला हा? खूप मस्त नाटक झालेलं ना. मग कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबर लाईक कमेंट अँड शेअर करा. बाय.